जय शिवराय मंडळी. मी पत्रकार अमृत जांभरे. शिवश्री न्यूजमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आत्ता पंचायत समिती जिल्हा परिषदच्या निवडणुका अतिशय जोरदार चालू आहेत आणि मी आत्ता आहे विजयदादांसोबत. तर पंचायत समितीची दादा तयारी करत असताना दादांना माझा पहिला प्रश्न असा राहील, पाठीमागं तुम्ही भारतीय जनता पार्टीत होतात आणि आता तुम्ही राष्ट्रवादीत आलात, याचं नेमकं कारण काय? गेली 20-22 वर्ष झालं मी जसं राजकारणात आलो तसं मी भारतीय जनता पार्टीचं काम करत होतो. पण भारतीय जनता पार्टीने ह्या पंचायत समिती गणात म्हणजे दुसरा माझे एकतर सक्षम उमेदवार पक्षात नसून त्यांनी प्रथमतः आयात करून उमेदवार घेतला ओके. आणि त्याच्यानंतर मी जनतेचा विकास करण्यासाठी की आपल्याला कोणता तरी एक आधार पाहिजे म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी घेतली. आता असं झालंय, तुमच्या एकाच गावामध्ये दोघांना उमेदवारी आहे, बरोबर? मग तुम्हाला असं नाही वाटलं किंवा त्यांना असं नाही वाटलं का दुसऱ्या गावाला संधी द्यायला पाहिजे किंवा दुसरा एखादा उमेदवार उभा करायला पाहिजे? एकाच गावात का म्हणजे संधी मिळाली तुम्हाला? पंचायत समिती गणातले आमचे दोनच गावं मोठी आहेत. ओके. एक रांजणगाव सांडस आणि एक निमगाव माळुंगी. ओके. सध्याच्या परिस्थितीला 3 पक्ष या ठिकाणी, शिवसेना असेल, भाजप असेल आणि आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, या तिन्ही पक्षांनी उमेदवार घेताना प्राधान्याने मोठ्या गावाला उमेदवारी देण्याचा प्रयत्न केलेला. त्याच्यामुळं शिवसेनेची उमेदवारी रांजणगाव सांडस या गावात बसली आणि भारतीय जनता पार्टीची उमेदवारी आमच्या गावात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी पण आमच्याच गावात बसली. पाठीमागं तुम्ही ऑलरेडी पंचायत समिती सदस्य होतात. हो. तर पंचायत समितीच्या माध्यमातून काय काय विकास कामं केली जातात किंवा नेमकं पंचायत समिती सदस्याचं काम काय राहतं? पंचायत समिती सदस्याचं काम म्हणजे आपल्या ज्या ग्रामपंचायती आहेत, ग्रामपंचायतीकडून आलेला ज्या शासनाच्या विविध योजना असतात त्या योजनाचा सगळा फॉलोअप करणे, पाठपुरावा करणे, सगळ्या कोणत्या विभागाचं, कृषी विभाग असेल, आरोग्य विभाग असेल किंवा रस्त्यांचा प्रश्न असेल, हे सगळे जे आपण फॉलोअप करून आपण जिल्हा परिषदेला सगळे आहे असे प्रस्ताव जिल्हा परिषदेला पाठवणे आणि जिल्हा परिषदेतून ते प्रस्ताव मंजूर करून ती कामं करून घेणे. म्हणजे सगळं ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद असं हे रुटीन चालू राहतं. पण एवढी कामं करून पण पंचायत समिती सदस्यावर एक डाग लागतो, कामं केली नाही, याचं नेमकं कारण काय? मुळात जेव्हापासून वित्त आयोग चालू झालेला आहे, वित्त आयोग पूर्वी 20% ग्रामपंचायतीला होता, 40% जिल्हा परिषदेला होता आणि 40% पंचायत समितीला होता. बरं. असे आत्ता शासनाने नियम बदलला आहे, 80% ग्रामपंचायत, 10% जिल्हा परिषद आणि 10% पंचायत समिती. त्याच्यामुळं डायरेक्ट 30% निधी कमी झाला आहे. ओके. पंचायत समितीचा. साधारणतः मी गेले 2017 ते 2021-22 त्याच्यातल्या 3 वर्षाचा कालावधी फक्त आम्हाला मिळाला. दोन वर्षात आपले सगळ्यांच्या कोरोना जे महामारी आली होती आपली, त्या महामारीत गेले. त्यावेळेस जे पंचायत समितीला फंड येत होता किंवा शासनाचे सगळे फंड फक्त आरोग्य विभागावर खर्च होत होते. म्हणजे फक्त कोरोना, दुसरे म्हणजे कोणत्या विकास कामाकडे शासन त्या काळात, कोरोनाच्या काळात लक्ष देत नव्हतं. 2017ला ज्यावेळेस आम्ही निवडून आलो, मार्च आल्यानंतर त्यावेळेस पहिलं बजेट म्हणजे साधारणतः फेब्रुवारी, आम्ही 14 मार्चला सूत्र हातात घेतली. ओके. त्याच्यानंतर जे पुढलं बजेट आलं ते 2018पर्यंत बजेट, म्हणजे 18 मार्च. त्या काळात कोणत्याही पंचायत समितीलाही आपल्या पुणे जिल्ह्यात ज्या पंचायत समिती आहेत त्यांना साधारणतः विभागानुसार, समजा आपल्या पंचायत समिती 14 सदस्यांची तर साधारणतः 40 ते 45 लाख रुपये निधी वर्षाला सगळ्या मिळून येतो. सगळ्यांना मिळून? हो. मग 2-2.5 लाख पण वाटायला येत नाही. त्याच्यातले तिथलं जे आपले शासकीय गाड्या आहेत त्यांचा पेट्रोल, डिझेल याचा व्यतिरिक्त किंवा किरकोळ चहा पाणी हा खर्च तो त्याच्यातच येतो का? हो. म्हणजे समजा 40 मधून 10 गेले, 30च राहिले. हा तो खर्च वजा करून राहिलेला खर्च 14 सदस्यांना डिवायडेड करायचा आणि त्याच्यातून जे वाट्याला येतील 2-2.5 लाख रुपये, 1.5 लाख रुपये, 2 लाख रुपये त्याच्यातून. मग याच्यात आपण कोणती ठोस कामं करू शकत नाही. आपण जास्त आपल्याला अख्ख्या गणासाठी येणार का? अख्ख्या गणासाठी. एका गणामध्ये आता समजा तुमच्या गणात किती गावं आली? समजा आमच्या गणात 10 गाव आहेत. 10 गावं, 10 गावात 2 लाख रुपये. ते वार्षिक म्हणजे
20,000 रुपये थोडक्यात एका एका गावाला आले. हा वर्षाला. वर्षाला. त्याच्यामुळं पंचायत समिती सदस्यांचा परत एखादी निवडणूक लढवायला गेलो हां की त्याचा निगेटिव्हपणा येतो हां की बाबा तुम्ही विकास कामं काय केली. हां पण सत्य परिस्थितीत ज्यावेळेस पंचायत समिती सदस्य जातो आणि तिथला निधी बघतो. पूर्वीचा काळ वेगळा होता. 2012पर्यंत पंचायत समितीला सगळे अधिकार होते. ओके. पण 2012 नंतर पंचायत समितीचे अधिकार आणि आताचा अधिकार म्हणजे 0-0 होत चाललेत. म्हणजे 10% निधी म्हणजे कशातच नाही. मग जर निवडणूक लढवून जिंकून येऊन लोकांची एवढी सेवा करून जर नाव खराब होत असेल तर मग कशासाठी तुम्हाला पंचायत समिती लढायची इच्छा आहे? लोकांच्या प्रेमापोटी आणि आपली आवड बाबा आपण समाजात लोकांच्या काही सुखदुःखात जाऊ शकतो. जर आपण राजकारणापासून अलिप्त झालो हां तर आपण लोकांच्या सुखदुःखात किंवा संपर्कात राहू शकत नाही. ओके. विकास कामं हे महत्त्वाचं नाही. लोकांच्या सुखात आपण दुःखात गेलं पाहिजे. पण विकास कामात तुम्ही पाठपुरावा तर करताच आहे ना. हो. मग मला एक आता सांगा की समजा सरपंच गण म्हणजे गाव गण गट आणि तालुका हां. अशी साखळी आहे. हो. ही सगळी साखळी एकाच माळीची पाहिजे का वेगवेगळ्या माळीची असन तो विकास होईल? कसं होईल? नाही, एकाच माळेची पाहिजे. त्याचं कारण असं आहे, ज्यावेळेस आपल्याच गटाचा जिल्हा परिषद सदस्य किंवा आमदार आपल्या गटाचे असतील, हां ग्रामपंचायतीचं सरपंच आपण स्वतः पंचायत समिती सदस्य सगळी एका विचाराची जर असेल हां तर प्रत्येक ग्रामपंचायतीने आपल्याला सुचवलेली कामं आपण जिल्हा परिषद सदस्यांकडे पाठपुरावा करतो आणि जी राज्य शासनाची कामं आहेत ती आपण आमदारांकडे पाठपुरावा करून ती आपल्या कानात आणू शकतो. त्याच्यामुळं सगळ्या विचाराची एकाच विचाराची सगळी लिंक पाहिजे. म्हणजे जिल्हा परिषद सदस्यसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं पाहिजे, पंचायत समिती सदस्यसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं पाहिजे आणि आमदार तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आपले आहेतच. आता याच्यामध्ये बिबट्याचा खूप मोठा प्रश्न आहे. सगळीकडेच चालू झाला आहे. हां. पण ह्याच्यात तुम्हाला असं वाटत नाही का लाईटचा जो कार्यकाल आहे दिवसा लाईट द्यावी वगैरे शेतकऱ्यांसाठी याच्यावरती काय पाऊल उचलणार आहेत का तुम्ही? आता मधल्या काळात आपण जवळजवळ म्हणजे राज्य शासनाच्या काळात विद्यमान आमदार माऊलीआबा कटके यांनी स्वर्गवासी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून आपण पिंजरे खरेदी करण्याचा प्रयत्न केला आणि दिवसा लाईट मिळावा शेतकऱ्यांसाठी. याच्यातून आता बऱ्याच ठिकाणी ते चालू पण झाले. लाईन चेंज करणे किंवा हे करणे, दिवसा लाईट मिळणे, ही कामं चालू आहेत सध्याच्या स्थितीला. ओके ओके. विद्यमान आमदार त्यांचा पाठपुरावा चालू पण आहे आणि ती कामं पण होतील मी 100%. पण आपण सगळ्यांच्या सहकार्याने आम्ही विजय झालो तर आम्ही एका विचाराचे असतील. ओके. एका विचाराचे असल्यामुळं ते पाठपुरावा करून जे लाईटचा प्रश्न आहे तो आपण शक्यतो शेतकऱ्यांना 100 म्हणजे 1001% दिवसा लाईट देण्याचा प्रयत्न करू. आता विषय निघलाच आहे तर अजितदादांबद्दल 2 शब्द. अजितदादांबद्दल काय अख्ख्या महाराष्ट्रच काय होतं. बरोबर. म्हणजे माझ्या डोळ्यात असा नेता कोणीच नाही. म्हणजे गेली 20 वर्ष जरी मी वेगळ्या पक्षाचं काम करत होतो तरी अजितदादांविषयी आमच्या मनात आदर होताच. आणि ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम करण्याची मी 2 वेळा मला संधी आली. म्हणजे मी जरी भारतीय जनता पार्टीत होतो तरी महायुती म्हणून ज्यावेळेस खासदारकीचे इलेक्शन झाले त्यावेळेस आढळराव दादांचं काम आम्ही मनापासून केलं. त्याच्यानंतर माऊलीआबांचं काम मनापासून केलं. आणि दादांविषयी बोलायचं झालं तर कामाचा माणूस म्हणतात ना, तर असा कामाचा माणूस परत आपल्या पुणे जिल्हा किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल असा नेता तयार होईल पुढं. पण तो तयार व्हायला त्याला 40 वर्ष जातील. म्हणजे 40 वर्ष आज आपण रिवर्स आपला पश्चिम महाराष्ट्र म्हणा किंवा अख्खा महाराष्ट्र म्हणा, दादांच्या शब्दात जी दमक होती आणि प्रशासकावर जी वचक होती ती वचक आत्तापर्यंत कोणत्याच नेत्यावर नाही. दादांचा एखादा काय अनुभव आहे, भेट झाली वगैरे किंवा कामं घेऊन गेले ते तुम्ही कोणाच्या माध्यमातून, असं काय एखादा अनुभव? नाही, दादांचा असा काही अनुभव आलेला नाही. दादांना कधी माझा भेटण्याचा योग पण नाही आला. आता मी निवडून येऊन दादांना भेटण्याचा योग येणार होता पण अकस्मात हे
घटना घडली. तर अशी होती ही विजयदादांसोबतची एक दादांच्या अक्षरशः डोळ्यात पाणी आलं ज्यावेळेला आजीदादांचा विषय निघाला. आणि बारीक पाहिलं तर साहेबांचा विषय निघाल्यावरती पण म्हणजे बाबूरावजी पाचरणे यांचा विषय निघाल्यावरती त्यांच्या डोळ्यात पाणीच होतं. हेच डोळ्यातलं पाणी लोकांच्या डोळ्यातलं पाणी पुसण्यासाठी पुन्हा एकदा उभं राहत आहे पंचायत समितीसाठी सदस्य म्हणून आपल्या गणातून. पाहूयात येत्या निवडणुकीला काय होतं. येत्या 7 तारखेला निवडणूक आहेत, 9 तारखेला निकाल आहे. काय होतंय पाहूयात. पुन्हा एकदा संधी मिळते की नाही आणि भविष्यात माऊल्याबांच्या माध्यमातून असन, रेखाताई बांदल यांच्या माध्यमातून असन, कशा पद्धतीने होतात आपल्या गणातली विकास कामं. अशाच अपडेट पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.